यवतमाळ या जिल्ह्याचा भारताच्या इतिहासामध्ये सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणून उल्लेख आहे। अलाउद्दीन बहमन याच्या अधिपत्याचा हा एक भाग होता, ज्यानं 1347 मध्ये बहमनी सल्तनतची स्थापना केली। यवतमाळ 1572 मध्ये अहमदनगरला जोडला होता। 1596 मध्ये मुघलांकडे गेलं। 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर यवतमाळ हे मराठ्यांकडे गेलं। 1783 मध्ये भोसले घराण्याकडे गेलं। नंतर 1863 मध्ये बेरारचा भाग झालं। यवतमाळ या क्षेत्रामध्ये बरेचसे युद्ध झाले। सातवाहनाच्या काळात, वाकाटकांच्या काळात, 17-18व्या शतकामध्ये इंग्रज मराठा यांच्यात इंग्रजांविरुद्ध आपल्या यवतमाळची गोंड जात लढली होती, जिला यवतमाळचा विद्रोह किंवा शिपाई विद्रोह म्हटले जाते। आपल्या यवतमाळ जिल्ह्याची इतिहासामध्ये खूप मोठी भागीदारी आहे, पण इतिहासानं आपल्या यवतमाळ जिल्ह्याला न्याय दिला नाही हे पण मात्र तेवढंच खरं। 13व्या शतकापासूनचा हा भाग आहे, पण या भागात कुठली जुनी वास्तू बघायला मिळत नाही। यवतमाळ जिल्ह्यात अश्मयुगीन काळाच्या नंतर आपल्या कळंब तालुक्यात ग्रीससमद ऋषींनी कापसाचा शोध लावला, हे पण बऱ्याच लोकांना माहित नाही। पौराणिक कथा आणि इतिहासापासून समृद्ध असलेला हा माझा जिल्हा, या जिल्ह्यामधलं चिंतामणी मंदिर, रावेरीचं सीतामाता मंदिर, किल्ला, पांडव लेणी या सर्व गोष्टीला तेवढा दर्जा अजूनही मिळालेला नाही आहे। आपल्या यवतमाळ